तरी एक महत्वाची बातमी समोर येते। आज रात्री विरोधी पक्षनेता ठरणार आहे असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। पवार ठाकरे चेन्नईतला आज रात्री या संदर्भात महत्वाची चर्चा करणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिघांमध्ये चर्चा होईल अशी ही शक्यता आहे। विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। सूरज, एक अतिशय महत्वाची बातमी, आज रात्री 3 महत्वाचे नेते चर्चा करतील आणि विरोधी पक्षनेता ठरवतील असं कळतंय, काय अधिक सांगा? बातमी म्हणावी लागेल, कारण आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी, तीनही पक्षातील नेत्यांनी विरोधी पक्ष नेत्यावरती दावा केलेला आहे। मात्र ठाकरे गट देखील म्हणतंय की आम्ही आमचाच विरोधी पक्ष नेता होईल आणि एका ठिकाणी काँग्रेस देखील म्हणतंय। मात्र आज रात्री एक बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि रमेश चेन्नितला हे आज VC द्वारे चर्चा करणार आहेत आणि त्या चर्चामध्ये नेमका विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोण बसणार, महाविकास आघाडीमध्ये नेमका कोणता चेहरा असणार हे आज रात्री ठरणार आहे। तीनही प्रमुख नेत्यांची ही बैठक आज महत्वाची ठरणार आहे। विरोधी पक्षनेता कोण असेल यावर तीनही नेते जे आहेत ते नक्कीच। आणि सूरज, आपण बघतोय की आता नेमका विरोधी पक्षनेते पद कोणत्या पक्षाकडे जात आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।